हॅलो एव्हरीबडी, SK कॉमर्स क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या टॉपिकवर आधारित आपण 12th कॉमर्स बुककीपिंग अँड अकाउंटन्सी याचा व्हिडिओ पाहत आहोत. 2020-21 या वर्षापासून प्रश्नपत्रिकेचं स्वरूप बदललेलं आहे, ज्यामध्ये 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये पुणे विद्यापीठाने जे नवीन क्वेश्चन पेपर पॅटर्न फॉर्मॅट जो आहे, ज्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 मध्ये एक प्रश्न तुम्हाला असा सापडेल मित्रांनो, ट्रू ऑर फॉल्स. सर, हे तर पूर्वीही होतं, परंतु ट्रू ऑर फॉल्स मध्ये विथ रिझन हा ऑप्शन नसायचा. परंतु या वर्षीपासून तुम्हाला ट्रू ऑर फॉल्स विथ रिझन असा 5 मार्कासाठी प्रश्न आहे, ज्यामध्ये फक्त तुम्हाला 2 प्रश्न विचारले जातील आणि एका प्रश्नामागे 2.5 म्हणजे 2.5 मार्क असेल. ज्यामध्ये तुम्ही जे आन्सर करणार आहात ट्रू किंवा फॉल्स, यासाठी तुम्हाला अर्धा मार्क असणार आहे आणि त्याचं रिझन लिहिण्यासाठी, म्हणजे का हे स्टेटमेंट ट्रू आहे किंवा का हे स्टेटमेंट फॉल्स आहे, याचं रिझन आपल्याला साधारणपणे 2 ते 3 ओळीमध्ये लिहायचं आहे, 2-3 वाक्यामध्ये, ज्यासाठी तुम्हाला 2 मार्क असणार आहेत. या टॉपिकमध्ये आपण पाहणार आहोत नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचे ट्रू ऑर फॉल्स साठी कोणते प्रश्न येऊ शकतात आणि त्याचं आन्सर कसं करायचं. हा व्हिडिओ मी झूम ॲपमध्ये माझ्या विद्यार्थ्यांसोबत डिस्कस करून जसाच्या तसा या व्हिडिओमध्ये टाकलेला आहे. चला सुरू करूया. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न ट्रू ऑर फॉल्स विथ रिझन. अशा पद्धतीचे खूप सारे प्रत्येक टॉपिकचे व्हिडिओज आणि प्रत्येक टॉपिकचे क्वेश्चन्स, थेरी लेक्चर्स या चॅनलवर आहेत. तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ तुमच्या मित्रांनाही शेअर करा. चला सुरू करूया. ट्रू ऑर फॉल्स विथ रिझन. हे पहा, आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये एक नवीन प्रश्न आलेला आहे. वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स विथ रिझन. मित्रांनो, क्वेश्चन नंबर फर्स्ट मध्ये 5 मार्कासाठी 2 प्रश्न येणार आहेत. 5 मार्कासाठी किती प्रश्न येणार? 5 मार्कासाठी 2 प्रश्न येणार आणि या दोनही प्रश्नांचा आपल्याला आन्सर करायचा आहे विथ रिझन. म्हणजे एक प्रश्न असणार आहे 2.5 मार्कासाठी, 2.5 मार्क, ज्यामध्ये अर्धा मार्क असेल तुमच्या ट्रू किंवा फॉल्स या आन्सरला आणि 2 मार्क असेल त्याच्या रिझनला, म्हणजे त्याचं तुम्हाला एक्सप्लेनेशन द्यायचं ना, त्यासाठी. ठीक आहे. आपण आज या लेक्चरमध्ये पाहतो आहोत टॉपिक नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. याचे जे ट्रू ऑर फॉल्स याचे जे क्वेश्चन्स येतील ते कशा पद्धतीने करायचे. ठीक आहे. मी पहिला प्रश्न घेतोय, पहा. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न डू नॉट हॅव प्रॉफिट मोटिव्ह. सांगा, या स्टेटमेंटचा आन्सर तुम्ही काय करणार? काय क्वेश्चन लिहिला मी? For profit concern do not have profit motive. सांग बरं, काय याचा आन्सर काय? सांग बरं, म्हणजे याचा अर्थ काय? नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचा उद्देश हा प्रॉफिट मिळवणे नसतो असं त्यांनी सांगितलंय. तुला काय वाटतं याचा आन्सर काय वाटतं याचा? सांगा. तुम्हाला 2.5 मार्कासाठी आहे ना, 2.5 मार्कासाठी काय करायचं तुम्हाला?
2.5 मार्कासाठी काय आन्सर करायचंय? पहिल्यांदा याचा आन्सर ट्रू किंवा फॉल्स हे सांगायचं आहे आणि त्यानंतर त्याचं रिझन सांगायचं आहे. त्याचा आन्सर एक्सप्लेन करायचा आहे 2 मार्कासाठी. कसं करणार सांगा? काय करणार याचा आन्सर? ट्रू का फॉल्स? हॅलो, हां ट्रू आहे. ओके, काय लिहायचं? दिस स्टेटमेंट इज काय? ट्रू. मग तुम्हाला ट्रू लिहिलं ना, मग त्याचा आन्सर एक्सप्लेनेशन सांगा का बरं ट्रू आहे. का बरं ट्रू? Profit concern are those concern in which is not started to earn profit. ओके, व्हेरी गुड. विच आर स्टार्टेड टू गिव्ह सर्व्हिस टू द सोसायटी, टू द मेंबर. हे की नाही? इथं मी एक्सप्लेनेशन कसं लिहितो पहा. साक्षी व्हेरी गुड, वेल ट्राय. मी इथं लिहितो नॉट फॉर प्रॉफिट concerns do not carry trading activities do not carry trading activities. Not for profit concern do not carry trading activities. बरोबर का? हॅलो, हो. बर. their main aim is to provide service to the society or society or its member. Okay, बरोबर. Not for profit concern do not carry trading activity. Their main aim is to provide services to its member. So there is no question of having profit in this concern. बरोबर, समजतंय का? हो. अशा पद्धतीने तुम्ही एक्सप्लेनेशन लिहिलं तर त्याला तुम्हाला किती मार्क मिळणार आहेत? 2.5 मार्क मिळणार आहेत, है ना? मग अशा पद्धतीने आन्सर करता येईल का तुम्हाला? हो, करता येईल. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सेकंड क्वेश्चन घेऊ का मग? धन्यवाद. सेकंड क्वेश्चन घेऊ का? हो. बर, या क्वेश्चनला मी कलर करतो. ओके, आणि आन्सर ब्लॅक कलर मध्ये आला, दिसतंय का? बर. हो. सेकंड क्वेश्चन आता. कोणता क्वेश्चन? सेकंड क्वेश्चन. बर, सांग. आता आपण दुसरा प्रश्न घेऊया. There is difference between receipt and payment account and income and expenditure account. बघा, असा प्रश्न असू शकतो.
एक मिनिट, देर इज नो डिफरन्स असं टाकतो, नो डिफरन्स. काय वाटतं तुम्हाला या प्रश्नाचा आन्सर? False. का बरं रे, का बरं? False. व्हाय व्हाय? All receipt and payment transaction हा, व्हेरी गुड. is cash although bank and are recorded irrespective. फर्स्ट ऑफ ऑल टेल मी वेदर दिस स्टेटमेंट ट्रू और फॉल्स. False. false, फॉल्स आहे नक्की? False. बर, मी तर लिहितो दिस स्टेटमेंट इज फॉल्स. काय? False. फॉल्स. का बरं फॉल्स आहे? मग आता मला त्याचं कारण लिहायचंय. सांगा. receipt and payment account is real account and income and expenditure account is nominal. अरे वा वा वा, व्हेरी गुड व्हेरी गुड. आपण असं पण घेऊ शकतो आहे ना. रिसिट अँड पेमेंट अकाउंट कोणतं अकाउंट आहे? रिअल अकाउंट आहे. Real account. मी इथं लिहितो रिसिट अँड पेमेंट अकाउंट इज रिअल अकाउंट. रिसिट अँड पेमेंट तुम्हाला व्यवस्थित दिसतंय का? रिसिट अँड पेमेंट अकाउंट इज रिअल अकाउंट अँड काय? इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट Nominal account. इज Nominal account. इज नॉमिनल अकाउंट. ओके, हा पहिला फरक झाला. ओके, थोडस मोठा करतो याला मी. दिसतंय का व्यवस्थित? ए पुढे काय रे? इन रिसीट अँड पेमेंट अकाउंट receipt and payment account all cash received are recorded. That is for last year, बरोबर आहे का? For current year and for next year. Next year. Okay, and for next year. And in income and expenditure account, Only current year transaction are recorded. शाबाश, very good साक्षी. Only current years in करंट इयर्स ट्रान्झॅक्शन्स म्हटलं तरी चालेल आहे का नाही? ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड. आता ट्रान्झॅक्शन्स म्हणजे काय? इन्कम अँड एक्सपेंडिचर्स. ओके, एवढं लिहिलं तरी चालेल आहे ना? 2 मार्काला भरपूर झालं. यापुढे तुम्ही काय लिहू शकता? आणखी काय लिहू शकता माहिती आहे का? इन रिसीट अँड पेमेंट अकाउंट तुम्ही आणखी काय लिहू शकता माहिती आहे का? हॅलो, तुम्ही काय लिहू शकता? इन रिसीट अँड पेमेंट अकाउंट वेदर रिसीट और पेमेंट फॉर इन नेचर रेव्हेन्यू और कॅपिटल आर रेकॉर्डेड अँड इन इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट ओनली रेव्हेन्यू टाईप ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर्स आर रेकॉर्डेड. असंही लिहू शकता तुम्ही. लक्षात येत आहे का? ओके, त्याच्यानंतर आपण तिसरा क्वेश्चन घेऊया. आता पहा बरं तिसरा प्रश्न. काय प्रश्न घ्यायचा? परचेस ऑफ मशिनरी इज रेव्हेन्यू एक्सपेन्स. सांगा काय? सांगा, तिसरा प्रश्न काय लिहिला मी? परचेस ऑफ मशिनरी इज रेव्हेन्यू एक्सपेन्स. सांगा, ट्रू का फॉल्स?
हॅलो, Hello. काय याचा आन्सर सांगा ना. False. फॉल्स आहे. का बरं? Capital expenses. मग सांग ना याचा आन्सर काय लिहायचं. दिस स्टेटमेंट इज काय फॉल्स. ओके, वाय फॉल्स सांग. सांगा पटकन. कॅपिटल एक्सपेन्स म्हणजे काय? जे रिकरिंग इन नेचर असतात का नॉन रिकरिंग इन नेचर असतात? हा, बघा मी लिहितो याचा आन्सर. मशिनरी परचेस, हे बघा तुमच्याच भाषेत सांगतो मी. मशिनरी परचेस इज नॉट एक्सपेन्स ऑफ कन्सर्न. इट इज अँड काही ॲसेट ऑफ कन्सर्न. हे बरोबर आहे का? पहिलं काय लिहिलं मी? हॅलो, आवाज येतोय का माझा? येतोय. मशिनरी परचेस इज नॉट एक्सपेन्स ऑफ कन्सर्न. इट इज काय आहे? It is an asset of concern. नंतर मी लिहितोय मशिनरी इज परचेस फॉर मोर दॅन 1 अकाउंटिंग इयर. बरोबर आहे का? कोणतीही मशिनरी आपण फक्त एका वर्षासाठी घेतो का? नाही. हा, बरोबर का? हो बरोबर. परत इट इज नॉट रिकरिंग इन नेचर म्हणजे पुन्हा पुन्हा मशीन घेतो का आपण? नाही. सो इट इज काय आहे? कोणता एक्सपेन्स आहे? कॅपिटल एक्सपेंडिचर ऑफ कन्सर्न. ओके, बस झालं एवढं. 3-4 ओळी बस झाल्या ना? हो हो. ओके, बरं पुढचा प्रश्न घेऊया आपण. पुढचा प्रश्न, तुमच्याकडे काही प्रश्न असेल तर सांगा मला, काही प्रॉब्लेम नाही. मी घेतोय नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न डू नॉट प्रिपेअर बॅलन्स शीट. काय लिहिलं सांगा याचा आन्सर. ट्रू का फॉल्स? फॉल्स. सांगा मग काय लिहून इथं आन्सर? This statement is false. दिस स्टेटमेंट इज False. फॉल्स. बर, व्हेरी गुड. दीपक सांग व्हाय इट इज फॉल्स. कारण आपण बनवतो बॅलन्स शीट नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. बनवतो ना? बर, मग असं लिहू का कारण आपण बनवतो? नाही नाही. मग आता मी इथं लिहितो पहा. लाईक ट्रेडिंग ऑर्गनायझेशन एनपीओ म्हणजे काय? नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन. आपण एनपीओ म्हणतो त्याला. एनपीओ इज ऑल्सो वॉन्ट टू नो. काय? एनपीओ इज ऑल्सो वॉन्ट टू नो काय? देअर इयरली फायनान्शियल पोझिशन. बरोबर का नाही?
इट कॅन बी काय म्हणता येईल रे? calculated by इट कॅन बी फाइंड बाय प्रिपेरिंग ओनली काय? balance sheet. शबास, बॅलन्स शीट. Balance sheet. बरोबर की नाही? हे बघा मी तुमच्या भाषेत लिहितोय आन्सर, तुमच्या भाषेमध्ये, कारण मला माहिती आहे परीक्षेच्या वेळेला आपल्याला इंग्लिश खूप छान सुचतं है ना. हो. परत मी लिहितो ॲज NPO हॅव ॲसेट्स अँड लायबिलिटीज. बरोबर. ॲज म्हणजे ते ज्यांच्याकडे असतात ना ॲसेट अँड लायबिलिटी असतात का नाही, सो दे प्रिपेअर काय? बॅलन्स शीट. Balance sheet. कळलं का? बघ, घेऊ पुढचा प्रश्न. हो. नेक्स्ट क्वेश्चन कितवा आहे आता? 5th नंबरचा. पण मी असं लिहितो, तुमचं प्रश्नामध्ये असतं ते अकाउंट कोणतं? रिसिट अँड पेमेंट अकाउंट. डू नॉट हॅव ओपनिंग बॅलन्स. सांगा काय वाटतं? फॉल्स. रिसिट अँड पेमेंटला ओपनिंग बॅलन्स नसतो का रे? असतो ना. त्यांनी काय म्हटलं? डू नॉट हॅव ओपनिंग बॅलन्स, म्हणजे निगेटिव्ह सेंटेन्स गेलं. मग सांगायचं आन्सर. हो, निगेटिव्ह. ए बाकीचे नाही बोलत रे, बाकीचे नाही बोलत. मला पाहू दे बरं कोण कोण आहे. आणखी बरेच आहेत. सांगा काय लिहायचं? धिस स्टेटमेंट इज फॉल्स. दिस स्टेटमेंट इज फॉल्स. फॉल्स. ओके. व्हाय इट इज फॉल्स? हा? कारण Because, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न आपण मागच्या वर्षीचा जो बॅलन्स असतो तो उरलेला असतो काही वेळेस, त्याच्यामुळे त्यांना पण असतं ते Okay, okay, opening okay. balance. कॅश बुक ऑफ ट्रेडिंग बद्दल. ओके. यस, व्हेरी गुड. दिस म्हणजे काय? रिसिट अँड पेमेंट है ना. दिस इज म्हणजे काय? Receipt and payment. हा. दिस इज नन बट कॅश बुक. बरोबर ना. नन बट कॅश बुक म्हणजे कॅश बुकच आहे. ओके. एव्हरी इयर प्रिव्हियस इयर प्रिव्हियस म्हणण्यापेक्षा मी काय करतो? लास्ट इयर्स क्लोजिंग कॅश इज फॉरवर्डेड टू नेक्स्ट ईयर है ना. सो दिस अकाउंट, दिस म्हणजे कोणतं? हॅज ओपनिंग बॅलन्स. ओके. समजतंय का? हॅलो, अरे आहे का सगळे? गेले? हो. सांगा पुढे. पुढचा क्वेश्चन घेऊया आपण. किती नंबरचा क्वेश्चन आता? किती नंबरचा क्वेश्चन घ्यायचा?
प्रश्न लिहितो पहा. एव्हरी इयर NPO प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. सांगा. True. True. नक्की का? True. व्हेरी गुड. मग याचा आन्सर काय लिहायचं मला? पहिलं कारण स्टेटमेंट काय त्यांना लिहायचं? त्यांचं Answer काय लिहायचं? फायनान्शियल पोझिशन This statement इज ट्रू. is true. Okay. Why it is true? Tell me. कारण त्यांना त्यांची फायनान्शियल पोझिशन हे कॅल्क्युलेट करायला हे करावं लागतं सगळं. म्हणजे काय? टू नो फायनान्शियल पोझिशन नाही भाऊ. आपल्याला मग टू नो एक्झॅक्ट किंवा ऍक्च्युअल ऍक्च्युअल म्हणजे आपण त्याला रिअल म्हणतो. ऍक्च्युअल रिअल इन्कम आणि इन्कम. शाबास. इन्कम और एक्सपेंडिचर और एक्सपेन्स किंवा इन्कम और त्याला लॉस म्हणू. बरोबर. इन्कम और लॉस. इन्कम और लॉस. आपण लॉसला काय म्हणतो या टॉपिक मध्ये? डेफिसिट डेफिशिट कन्सर्न. बरोबर. कन्सर्न. कशासाठी? टू नो ऍक्च्युअल इन्कम और डेफिसिट ऑफ कन्सर्न. ओके. NPO प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. NPO prepare income and expenditure account. They do not prepare कोणतं? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट to find net profit और काय? नेट लॉस. समजतंय का? हॅलो. हो सर. ओके. आता पुढचा प्रश्न घेऊया आपण. 7 नंबरचा क्वेश्चन घेतो मी. काय घ्यावा? इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटचा घ्यावा का? बर. इथं लिहिलं मी ऑल रिसिट्स आर रेव्हेन्यू इन्कम्स किंवा रेव्हेन्यू रिसिट्स. सांगा. सगळे रिसिट्स काय असतात? रेव्हेन्यू रिसिट असतात. ट्रू आहे का? False. नक्की. हो. कोणी सांगितलं रे? ऋतुजा. व्हेरी गुड. आन्सर काय? दिस स्टेटमेंट इज फॉल्स. ओके. सांग वाय इट इज फॉल्स. हां सांगा. का बरं हे फॉल्स आहे रे? कारण रिसिप्ट मध्ये आपण पैसे घेतो, लोकांकडून घ्यायचे असतात ते घेतो. हां. पेमेंट मध्ये देतो. बरं. Payment लिहितो. मध्ये व्हेरी आपण- गुड. गुड ट्राय दीपक. गुड ट्राय. इथं लिहितो मी इन रिसिट अँड
payment account, in receipt and payment account, all types of receipts are recorded. That is revenue in nature. म्हणजे काय? सबस्क्रिप्शन, and capital in nature, सेल ऑफ मशिनरी. हे मी काय केलंय तुम्हाला समजण्यासाठी एक्झाम्पल लिहिलं. बरोबर? बघा ना, कोणत्याही प्रकारचे आलेले पैसे आपण लिहितो ना, इट इज नॉट नेसेसरी all the receipts are revenue in nature. Okay, we can write in this way. समजतंय का? हो. ओके, बरं परत जॉईन करताय का? टाइम संपत आलाय. नाही सर. नाही? नाही. बरं बघा, तुम्हाला अशा पद्धतीचे भरपूर मी प्रश्न अवेलेबल करून देतो. तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. तुम्हाला निश्चितच या प्रश्नांचा आन्सर करताना फायदा होईल. अशा पद्धतीने चर्चा केल्यानंतर आपलं नॉलेज वाढतं आणि नेमकं परीक्षेच्या वेळेस काय लिहायचं हेही सुचतं. म्हणून हा लेक्चर तुम्हाला अशा पद्धतीने अवेलेबल केलेला आहे. सर 5वा क्वेश्चन दाखवा ना पुन्हा एकदा. थँक्यू व्हेरी मच.